आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. एडुरवाडी येथील ग्रामदैवता श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शर्यतींमध्ये एडुरवाडीच्या दत्तू उमराणी यांनी प्रथम क्रमांकाचे 20,000 रुपयाचे बक्षीस पटकावले आहे. द्वितीय क्रमांकासाठी असलेले 15,000 रुपयाचे एक बक्षीस ढोणेवाडीच्या सुरेश खोत यांनी पटकावले, तर तृतीय क्रमांकासाठी असलेले 10,001 रुपयाचे बक्षीस नांदणीच्या संजय कुरुंदवाडे यांनी पटकावले. घोडागाडी शर्यतीत एडुवाडीच्या चिदानंद इंगळे यांनी प्रथम क्रमांक, तर औरंगाबादच्या बरकत मुल्ला यांनी द्वितीय क्रमांक, एडुरवाडीच्या वासुदेव इंगळे यांनी तृतीय क्रमांक पटकावून अनुक्रमे 1001, 701 आणि 501 अशी बक्षिसे पटकावली. धावण्याच्या शर्यतीत सांगलीच्या प्रवीण कांबळे यांनी प्रथम क्रमांक, महादेव कोळेकर यांनी द्वितीय क्रमांक, सतीश सरगर यांनी तृतीय क्रमांक, तर शिवानंद नाईक यांनी चौथा क्रमांक पटकावला आहे. अनुक्रमे 501, 301, 201 आणि 101 रुपये अशी बक्षिसे पटकावली आहेत. दोस्ती ग्रुप संघटना यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या नवतर घोडागाडी शर्यतीत कंकणवाडीच्या आरण्य सिद्धेश्वर यांनी प्रथम क्रमांकाचे, एडुरवाडीच्या शिवा इंगळे यांनी द्वितीय क्रमांकाचे, तर गोरपाड लिंगा यांनी तृतीय क्रमांकाचे, दिघेवाडीच्या यशवंत खणदाळ यांनी चौथ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. त्यांना अनुक्रमे 501, 301, 201 आणि 101 अशी बक्षिसे देण्यात आली. एक बैल एक घोडा गाडी शर्यतीत नंदी कुरळीच्या विशाल कोळी यांनी 701 आणि 5 फुटी ढाल असे बक्षीस पटकावले. आलासच्या बजरंग यांनी द्वितीय क्रमांकासाठी असणारे 501 रुपये आणि 3 फुटी ढाल असे बक्षीस पटकावले. उगारच्या रोहित यांनी तृतीय क्रमांकासाठी असलेले 301 आणि 2 फुटी ढाल असे बक्षीस पटकावले. घोडा शर्यतीत रायबागच्या अक्षय यांनी प्रथम, चिंचलीच्या सुरेश यांनी द्वितीय, तर मीरच्या चिदानंद इंगळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे 501, 301, 201 रुपये अशी बक्षिसं देण्यात आली. स्पर्धेनंतर विजेत्यांना यात्रा कमिटी सदस्य तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी यात्रा कमिटीचे रावसाहेब गुरव, सदाशिव पाटील, दत्ता पवार, दीपक माने, सदाशिव सावळे, किट्टल येळवंते, गुरुलिंग माने, पिंटू चोपडे, बाळकृष्ण माने, राजकारभारी विनायक माने, बाबू पिराजी, कुमार सनदी, संतोष बेडगे, केदार इंगळे, अप्पू कानडे, परसू इटणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.